तर या इथे ना आम्ही लागली बगर करायला. तर 1 वाटी बगर घेतली, कुकरमध्ये टाकून पाण्याला तूप घालून थोडंसं भाजून घ्यायचंय. तर आईचा उपवास आहे आज गुरुवार, त्यामुळे बगरला घेतला. थोडं तूप टाकते 1 चमचा आणि ते भाजून घेऊया. तर बघा आपलं बगर चांगली भाजली. तर यात 1 वाटीने थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅस बारीक करायचं. तर यात काय खायचं ना, बटाटा मिरची पण घालून करतात, पण मी आता साधी सिंपल करते खायचीच. यात थोडंसं असं चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि आता याचं झाकण लावून एक बारीक गॅसवर 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. मग मस्त अशी छान बगर शिजून तयार होते. पाणी ते अजून ते झाकण लावून घेते आणि गॅसवर 1 शिट्टी करून घेऊया. शाळेतून आल्यापासून दुपारी झोपली होती अनु आणि आता खेळायला लागली. आणि ना आज नाही तसं कालपासूनच थंडी भरपूर अशी पडली आहे. माझ्या आवाजावरून तर तुम्हाला कळत असेल. आणि मी तर बाहेर जात नाही तरी सुद्धा दरवाजे तर लवकर उघडत पण नाही. तरी पण ना जाम झालंय मला, कशानं काय माहिती. काय थंड खाण्यात नाही काय नाही, पण जाम झालाय घसा, सर्दी. आणि कालपासून थंडी मलाच वाजते का. मी तर कालपासून इतकी थंडी ना, आणि आज सकाळी तर अक्षरशः एवढं गारठून नुसतं ना, खूप अशी थंडी पडली. तर सगळीकडे तुमच्याकडे आहे का सांगोल्यात भरपूर अशी थंडी. आणि आता अनुला ना मी आता चहा घेतला, ती उठली. आता अनुला म्हटलं दूध मागितले असती ना, तर आज अनुला दूध देते. आणि आज देवपूजा वगैरे काहीच नव्हती तर सकाळपासून, त्यामुळं तब्येत पण ठीक नाही. आणि त्यात आज देवपूजेला पण सुट्टी, त्यामुळं ना काहीच ब्लॉग केलाच नाही मी. देवपूजा असली की थोडंसं मन कसं प्रसन्न होऊन जाते. आणि गुरुवारची पूजा म्हटलं की आपली पूजा, रोजची पूजा, गुरुवारची पूजा मांडल्यानंतर ना उंबरठा पूजन आलं. परत दर गुरुवारी तर नित्य नियमाने मी जातेच. कधी काही अशी अडचण आली तरच फक्त मी जात नाही. तर आपल्याला केंद्रात जायचं, घरचं उपवासाचं स्वयंपाक, बाकीच्यांचा स्वयंपाक, परत संध्याकाळी नैवेद्यासाठी काहीतरी गोड करणं, वेगळं काहीतरी. तर मी ठरवलं होतं की आज पुरणपोळ्या म्हणजे करायच्या म्हणून, पण नाही झालं. तर देवपूजेला सुट्टी मिळाल्यामुळं आज काहीच करता आलं नाही मला. आणि आज व्लॉग पण केला नाही. त्यात थंडीचं पण कारण, त्यात तब्येत माझी ठीक नाही आणि सगळंच असं झालं. त्यामुळं आज पूजेला पण सुट्टी झाली. तर आता अनुला आता द्यायचं आहे दूध प्यायला. आणि मसाला सुद्धा करायचा होता, खरं तर काल करायचा होता मसाला, पण तेच रिझन परत एकदा, त्यामुळे सगळंच माझं कॅन्सल झालं. आता शनिवार रविवारवर गेले मसाला करणं सुद्धा. आणि मिरच्या उरलेल्या सगळ्या ह्यांनी निवडून दिलत्या मला त्या दिवशीच. आता फक्त बाकीचं ते सगळं ना धने म्हणा, बाकीचं सगळं जे निवडून ठेवायचं आहे साहित्य. तर आता बघू, आता शनिवार रविवारी शक्यतो करावं म्हणा लागली मी. बघू आणखीन काय काय कसं कसं होते. हाताने प्यायचं म्हणजे मग थोडंसंच, ह्यातलं निम्मच संपल, बाकीचं सगळं उरत. तर बोर्नविटा वगैरे काय नाही आहे तसं, तिला ती बोर्नविटा वगैरे टाकून आवडतं, पण
बोर्नविटा पण आणला होता आणि हवा बंद डब्यात म्हणजे डब्यातच होता, पण तरी पण कसं काय माहिती सगळं असं ते दगड बनतो ना घट्ट एकदम तसं धडलं सगळं, मग दिलं टाकूनच. परत काय आणलाच नाही. कसं माझ्या मूडनुसार कधी पिते कधी नाही. चहाच लय आवडते. तर आता शाळेत पण आज गेली होती आणून. काय शिकवलं होतं आज मॅडमनी? तर ना मला एका ताईने सांगितलं की त्यांना मात्र खाऊ मिळाला. मी मात्र आता अनुला घालून किती दिवस झाले, मला वाटते 6 महिने होऊन गेले असतील अनुला शाळेत घालून. आधार कार्ड वगैरे पण सगळं दिले, पण अनुला अजून एकदा पण काही खाऊ वगैरे त्यांनी दिलाच नाही. तर मग कसं काय माहिती. आता मी आज काही मी गेलेच नव्हते, मी सोडलं आणलं. मी काही त्यांना काही विचार म्हणलं, त्यांनी काही विचारतच विचार नाही तर बस म्हणते. आता बघू मी गेल्यावर विचारेन, पण अनुला तर अजून एकदा पण दिला नाही. आणि काल एका मला ताईंनी सांगितलं, काल सोडलं नव्हतं मी अनुला, तर म्हणले की तुम्ही दिसला नाही कुठं खाऊ दिला, तुम्ही दिसलाच नाही मला, मी हुडकत होते शोधत होते अनुला तुम्हाला. मी नाव काल आम्ही आलोच नव्हतं म्हटलं शाळेत. तर म्हणजे काल खाऊ वाटप झाला. तर मग काय माहिती काय झालं, आता विचारलं. तर ते ना मी लागले घेवड्याची भाजी करायला. इथे घेवडा स्वच्छ पाण्यातनं धुवून घेतल्यासाठी ठेवलाय आणि कडे तेल टाकून लसूण टाकलाय. तर भाजलाय लसूण, त्यात जिरं टाकले, थोडेसे जिरं टाकायचे आणि जिरे तडतडले की मग यात ना घेवड्याची जी शेंग आहे ती मस्त अशी स्वच्छ धुवून मग यात टाकून भाजून घ्यायचे. आता हे मग घेवडा चांगला भाजून घ्यायचा आणि मग यात मसाले टाकायचे आपल्याला तिखटचे. तर आता मी ह्याला भाजून घेते चांगलं. गॅस बारीक करून घेतला. थोडीशी हळद, आणि थोडंसं ना तिखट टाकते मी कलरसाठी. तर यात बाकीचे धने पावडर, गरम मसाला वगैरे टाकलं तरी चालतं. तर आता नाही म्हणून मी टाकलेलं. आणि आता जे घरगुती तिखट आहे आपलं तर ते टाकून घ्यायचं आहे. तर त्यात मी ना 1 चमचा घालते तिखट. तर तुम्हाला जितकं तिखट हवं त्यानुसार टाका. तर आमच्या घरात जरा तिखटच लागतात भाज्या, त्यामुळे जास्त टाकलं मी. आणि आता हे जे भाजून घ्यायचं आणि थोडंसं ना भाजल्यावरती पाणी ओतायचं, म्हणजे मसाले जे आहेत ते आपले करपणार नाहीत आणि घेवड्याची शेंग पण छान अशी शिजेल. तर त्यात मी थोडंसं पाणी घालून झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी. तर यात ना मीठ टाकायचं राहिलं तर चवीनुसार मीठ टाकून घेते मी. तर नॉर्मल शिजण्यासाठी थोडंसं मी पाणी घालणार आहे, जास्त नाही. तर आता झाकून ठेवूयात शिजण्यासाठी आपण. आणि अधूनमधून हलवायचं म्हणजे भाजी आपली करपणार नाही खाली. तरी पाणी घातलेच त्यामुळे नाही करपणार. तर त्याला मी झाकून ठेवते. तर ताट झाकून घेऊयात. 1 मिनिट काढायचं राहील. त्याला आता ताट झाकून थोड्या वेळ शिजून घ्या. तर गॅस बारीकच ठेवलाय मी. तर बाहेरचा व्ह्यू बघा आजचं कसं आहे. तर किती छान दिसते बघा आपली भाजी. तर मी आता थोडंसं हलवून घेते त्याला, म्हणजे ना सगळ्या घेवड्याला आपला जो मसाला आहे त्याचा लागतो छान असं. आणि शिजल्यानंतर यात मग थोडीशी कोथिंबीर आणि कूट घालायचं आपल्याला. तर हे पण आपली भाजी छान असं तयार झाली, शिजली. तरी बघू शकता मी अधूनमधून थोडंसं हलवलं होतं, तर पाणी सगळं आटले आणि शिजली भाजी.
तर यात ना थोडंसं कूट टाकायचं राहिलं तर मी थोडंसं पाणी पण घातलं त्यात अजून, कारण थोडं करपा लागली खाली म्हणून. तर थोडं कूट टाकते. तर आता बसून सोडलाय मी आणि तोपर्यंत भाजी आता घेवड्याची केलेली आहे. आणि आता बघा आणखी काय आता करायचं. आमचं तर चालू आहे खेळायचं. गाडी जशी आणली आहे ना तसं आमचं तर गाडीवर खेळायचं एवढंच चालू असते. अनुचं बघ कसं चाललंय. अक्षता चालली आज सायकल खेळायला. बरेच दिवस झालं सायकल खेळले नाही त्यामुळे. आणि रिओ मागं लागतोय त्यामुळे पडते म्हणून मग खेळत नाही ती. तर आज वातावरण बघा कसं झालं. तर मी तर ना झेंडू बॉम्ब घेऊनच फिरते. जाईल तिथं खिशातच ठेवलं. इतकं नाक पॅक व्हायला लागले, जाम व्हायला लागलं. नुसतं जाईल तिथं घेऊनच आहे हातात. रस्ता अडवलाय तू. रस्ता अडवते. पक्षी लागले. पक्षीला रस्ता अडवते. आपल्या लिलीचं जे होते ना रोप ते सगळी आज गाईनं खाल्ली बघा. तर किती मोठी झाली होती आणि फुलं लागली होती त्याला. तर तेवढं खाल्लंय सगळं. तर या इथे ना मी लागली होती संध्याकाळची मसाले भाताची तयारी करायला. तर यात मी थोडंसं ना कुकरमध्ये तेल घालून घेतलं होतं आणि अगोदर सगळी तयारी करून घेतली. तर त्यात थोडंसं तेल, जिरा आणि मिरची टाकल्या. तर मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता. तर त्याऐवजी तिखटसुद्धा टाकू शकता. तर यात थोडासा मी एक मोठा जो कांदा आहे तो घातला. तर ह्याला चांगला असं गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. आणि मग ह्यात ज्या बाकीच्या भाज्या आहेत तर त्या टाकायच्यात. तर थोडासा ना मोठा राहिला होता कांदा, तर ते मी सुट्टा करत होते. तर मस्त असा आपला जो कांदा आहे तो भाजून घेतला. तर गॅस मोठा होता त्यामुळे लवकर भाजला. त्यानंतर मग मी ह्यात थोडं 2 बटाटे घातलेत मोठे. तर हे 2 बटाटे धुवून घेतले होते पाण्यात टाकले होते, नंतर काढून घेतले मी. तर हे पण भाजून घ्यायचे चांगले. आणि नंतर यात आपल्याला ना ओल्या शेंगातला जो वाटाणा आहे तो टाकून घेतला मी. तर हा पण आधीच धुवून ठेवला होता त्यामुळे तसाच टाकला मी, धुतला नाही. तर तुम्ही तुम्हाला जे हवं आहे त्या भाज्या तुम्ही घालू शकता. तर तुम्हाला त्यात भोंगी मिरची घालतात, गाजर घालतात, वांग काही जण घालतात. तर जे पाहिजे ते तुम्ही घालू शकता. तर फ्लावर पण होता, तर मी फ्लावरसुद्धा चिरून ना गरम पाण्यात घालून ठेवला होता उकळत्या. तर तोपसुद्धा घातला आहे. आणि आता हे सगळे ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्यात मोठ्या गॅसवरती. नाही तर बारीकसुद्धा करू शकता तुम्ही. पण बारीक गॅसवरती ना थोडा वेळ लागतो. तर मोठ्या गॅसवरती पटापटा होतं म्हणून मी मोठाच गॅस केला होता. आणि मस्त असं हे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या भाजून घेतल्या. तर आमच्या घरात ना सर्वांना मसाले भात आवडतो, जास्त करून बाबांना. तर म्हणून आज करायचा प्लॅन केला. आणि सगळ्या भाज्या पण होत्या. तर यात थोडीशी हळदसुद्धा टाकली म्हणजे चांगला दिसतो पण आणि छान होतो भात. तर थोडीशी हळद आणि जे घरगुती तिखट आहे तर ते सुद्धा टाकलं. तर हे तिखट ना थोडंसं तिखट आहे, म्हणजे मॅडमने दिलेलं आहे शेजारच्या. तर थोडंसं तिखट आहे, नवीन तिखट असल्यामुळे, त्यामुळे मी थोडंसं टाकलं. आणि मिरच्या पण टाकल्या होत्या, तर मिरच्या पण तिखट होत्या त्यामुळे थोडंसं टाकलं तिखट पण. आणि अनु खाते आणि अनु काय जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मग तिखट पण मी थोडंसं प्रमाणात टाकलं. तर आता हे सगळं जे भाजून घेतलं आहे तर ते चांगलं भाजून घ्यायचं. तिखट हे टाकल्यानंतर त्यानंतर मी थोडासा ना गरम मसाला टाकला 1 चमचाभर. त्याने सुद्धा ना मसाले भात खूप छान लागतो आणि खूप छान होतो गरम मसाला टाकल्यामुळे. तर हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे. आणि हे मसाले टाकल्यानंतर ना गॅस जरा बारीक करायचा, कारण मसाले आहेत जे खाली करपतात म्हणून. आणि आता हे भाजून घेतलं चांगलं मी. आणि त्यानंतर ना थोडंसं पाणी टाकायचं. तर मसाले खाली ना करपत होते म्हणून मी नॉर्मल पाणी टाकलं आणि त्याला थोडंसं भाजून घेतलं अजून. आणि नंतर ना आपल्याला ह्यात अजून थोडंसं पाणी टाकून ह्याला मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे. आणि थोडंसं शिजण्यापुरतं मीठसुद्धा टाकलं होतं मी, थोडंसं नॉर्मल टाकलं होतं, कारण आपण नंतर तांदूळ जेव्हा टाकतो आणि पाणी होतं त्यावेळेस
त्यातलं ना सगळं पाणी आटल्यानंतर आपल्याला ते चांगलं थोड्या वेळ अजून भाजून घ्यायचं आहे. त्यात जे तांदूळ धुतले होते तर ते टाकून घेतले आणि तांदूळ ना ते मसाल्यात भाजून घ्यायचे थोडे, म्हणजे सगळ्या पूर्ण ज्या भाज्या आहेत त्या त्यात तांदूळ मिसळतो. नाहीतर मग काय काय वेळेस भात वरण भाज्या खाली असं होतं, तर त्यामुळे तसं होत नाही. तर पूर्ण एकजीव झाल्यामुळे सगळं एकसारखा भात होतो आपला. तर इथे बघा छान असा तांदूळ ना त्यात भाजून घेतला होता थोड्या वेळासाठी मी 5-10 मिनटं. आणि नंतर मग ह्यात ना मी थोडंसं मीठ टाकलं, तर चवीनुसार. अगोदर पण टाकलं होतं शिजण्यासाठी, तर आता थोडंसं टाकून घेतलं आणि नंतर मग भाजून घेतलं थोडंसं. आणि नंतर ह्यात ना तर 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यानुसार मी पाणी घालून घेतलं. तर थोडंसं नॉर्मल जरा जादाच घालायचं, म्हणजे बरोबर पण प्रमाणात घालायचं नाही, तर कधी कधी ना पाणी कमी पडू शकतं. त्यामुळे मी नॉर्मल थोडंसं वर घालते कायम. आणि कढईला पण हलवताना जो तांदूळ लागलेला असतो ना, तर तो सुद्धा मी काढून घेतला ओलाटण्याच्या साह्याने. आणि हे बघा थोडंसं नॉर्मल अजून मी पाणी घालून घेतलं. आणि तुम्ही यात ना शिजताना तूप आणि कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, तर माझं विसरलं, मग मी तूप टाकलं थोडंसं वरून. आणि नंतर मग ह्याच्या झाकण लावून ना आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर अगोदर आपण भाज्या आणि तांदूळ थोडंसं भाजून घेतल्यामुळे ना ते शिजत आलेलंच असते, त्यामुळे आता जास्त 3 शिट्ट्या केल्या की भात तयार होतो. सांगोला आपला सांगोला. हा पुढं हे छान दिसतंय ग, काल तयार केलेलं फूल. हे असं चिकटवायला सांगितलं का आज सरांनी? छान काढलंय, छान तयार झालं बरं काय. आणि कसलं झालंय ग? असं पाकळ्यावर येत होती असतं आपल्यावर, पण आता इथं ही नाही चिटकून बसलंय दाबल्यामुळे, त्यामुळे असं आता येत नाही, फुकायला लागतंय. अजून दाखव दुसरं. अजून इकडे संकल्पचित्र पण छान आहे. मासा ही रंगचक्र रेखांकन झालं काय? तर यात आपला ना मसाले भाताचं तयार झालंय, दाखवते आता तुम्हाला. वाफ काढते. तर इथे आपला मसाले जर तुम्हाला ना शिट्टी काढायचं कंटाळा येत असेल तर सालच्या असते ते अशी ठेवायची, ते असं लावायचं, बघा आपोआप निघते शिट्टी. म्हणजे झाली का शिट्टी काढायचं. तर आता मी उघडून दाखवते तुम्हाला आपला मसाले भात. वा, मस्त असं तयार झालाय, एकच नंबर, खूपच सुंदर दिसतोय. तर किती छान असा दिसतोय बघा मसाले भात, मला तर खूप आवडला. तरी बघा तमालपत्र आणि हे फूल तर वर आले, त्याला फुलच म्हणतात काय, किती छान दिसतोय, मस्तच. यात ना मी कोथिंबीर टाकायची विसरले, तर तुम्ही टाकू शकता. तर वरून जरी टाकली तरी खूप छान दिसते. तर किती छान दिसतोय भात, सुटसुटीत झाला एकदम. तर आता ताट वाढून घेऊयात. इथे आपलं ताट झाले तयार. तर मसाले भात आणि घेवड्याची भाजी, तर गरम गरम असा मसाले भात खूपच सुंदर झालाय.